Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग की अनदेखी के कारण शहर के कई इलाकों में गंदगी का अंबार लगा हुआ है। ज्ञात हो कि उल्लासनगर मनपा प्रशासन द्वारा 8 वर्षों के लिए 2022 से 2030 तक शहर में कचरा उठाने का ठेका निजी ठेकेदार कोणार्क इंफ्रा को करोड़ों में दिया हुआ है। बावजूद आज भी शहर में कचरे की समस्या कायम बनी हुई है। शहर के कई इलाकों में कचरों के अंबार देखे जा सकते हैं। खासतौर पर उल्लासनगर 1 तिलक नगर इलाके में गंदगी का अंबार लगा हुआ है, जिसकी वजह से परिसर में मच्छरों का प्रकोप बढ़ गया है। साथ ही कचरे से निकलने वाली दुर्गंध से भी नागरिक परेशान हैं। चूहों की संख्या बढ़ गई है। निवासियों को ऐसे दुर्गंध भरे वातावरण में रहना पड़ रहा है। उल्लासनगर महानगर पालिका से इस संबंध में शिकायत करने के बावजूद भी कचरे का ढेर पड़ा हुआ है। यहाँ के नागरिकों ने नई आई मनपा आयुक्त से अनुरोध किया है कि उन्हें इस समस्या से छुटकारा दिलाएं। जब कोणार्क कंपनी को ठेका दिया गया था तो जीरो गार्बेज का वादा किया गया था, वो शहर के लिए सपना ही रह गया है। टिळक नगर परिसराचा हा जलकुंभाचा परिसर आहे। जवळच एक आरोग्य केंद्र आहे उल्हासनगर महानगरपालिकेचं, परंतु या ठिकाणी आवाजोही वाढलेले, रानटी झाडझुडपं खूप मोठ्या प्रमाणात आहेत। त्यामुळे तिथं साप फिरतात। त्या परिसरातील लोकांच्या समस्या आहेत, त्यांनीच आमच्याकडे समस्या मांडल्या। तिथं साप फिरतात, घुशी, उंदरांचं ते उंदर वाढलेले आहेत, घाणीचं साम्राज्य, डास, मच्छर होतात, रोगराई होऊ शकते। तर आम्ही महानगरपालिकेला कालच पत्रव्यवहार केलेला आहे। आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सामान्य सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपायुक्त गवस साहेबांना आम्ही त्यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घातली। त्यांनी तात्काळ याच्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। आणि जर उल्हासनगर महानगरपालिकेकडून या समस्यांवर तोडगा काढला नाही गेल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या समस्येवर आंदोलन केले जाईल आणि ते आंदोलन तीव्र असणार। जलकुंभ असल्यामुळे साहजिकच तिथं वाल पण आहेत आणि वाल जवळ अशी झाडे झुडपे असल्यामुळे तिथं घाण साचलेली आहे, माती आहे आणि म्हणून आम्ही पाणी पुरवठा विभागालाही अशाच प्रकारे एक निवेदन दिलं आहे। त्यांनी या गोष्टीवर लक्ष द्यावे आणि तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि लोकांमध्ये रोगराई पसरणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, त्यांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल यासाठी त्यांनी व्यवस्थित उपाययोजना कराव्या अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। मी कविता जगताप आहे। मला इथं भरपूर प्रॉब्लेम आहे। नीट आम्हाला काही सुविधा नाही आहेत। एकतर एवढी झाडं वाढलेली आहेत, त्याच्यामुळे कचरा, पाण्याचा त्रास, वाल एवढे घाण आहे, त्याच्यातलं पाणी आम्हाला येतं, आम्ही लोक आजारी पडतो सारखे। मच्छर, इथं साप फिरतात, आमची बारकी बारकी लेकरं आहेत, भरपूर आम्हाला प्रॉब्लेम येते इथं। आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर जणांना सांगितलं की इथं आम्हाला करून द्या सफाई, तर कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। आमच्या एरियाचं नाव कोणी घेत नाही, का आमच्या एरियाला कोणी सपोर्ट करत नाही। आणि आमच्यापेक्षा वयस्कर आहेत, त्यांना पण नीट व्यवस्थित सुविधा नाही। सीडींवरती बघा माती कुठे असते, कचरा ते साफ करतात, पण त्या मातीमुळं कोणी पडतं, लहान लेकरं पडतात, त्यांना लागतं, कमी जास्त होतं, साप त्या पायऱ्यांवरून फिरतात। आम्हाला भरपूर त्रास आहे। आम्ही सगळेजण तुम्हाला विनंती करा, हे जसं आता माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले तर मी हे बघतीये आणि जवळजवळ आता मी 5 वर्षापासून भरपूर जणांना सांगितलं, ते बोलतात आमच्या हातात नाही, ते बोलतात आमच्या हातात नाही। आता त्यांचं नाव आम्ही काही घेऊ नाही शकत आहे। तुमच्याकडनं होत असेल तर करा, आमच्या करता आमची मदत करा तुम्ही सगळेजण। तुमचे आम्ही भरपूर आभारी राहू, आम्हाला सहकार्य करा या कामामध्ये। माझं नाव कुसुम साहेबराव चव्हाण। नेमकं आमच्याला हे कचरा आहे, मच्छर होतात, आम्हाला सोय नाही कशाची। इथं वाल आहे, दवाखाने आहेत, आम्हाला कोणतेच नाही, अशा बिमाऱ्या होतात। यालाही वर्षापासून आहेत, जसे आम्ही राहायला तसे आहे ते झाडं झुडपं येतात ना, साफसफाईला वरचे काढून जातात, इथं तर कचरा तसंच राहतं। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।